फोनच्या किमती पुन्हा एकदा वाढतायत. कालच ओप्पोने त्यांच्या 3 फोनच्या किमती 4,000 रुपयांनी वाढवल्या. बाकी कंपन्यांचंही हेच सुरू आहे. काही प्रॉपर सांगून वाढवतायत, काही गुपचूप. पण ह्या सगळ्यामुळं बेस्ट फोनच्या याद्या आता सारख्या-सारख्या अपडेट कराव्या लागतात. म्हणजे मागच्या महिन्यात मी जे फोन 25,000च्या आत बेस्ट आहेत असं सांगितलं होतं, ते सगळे आता एकतर महाग झालेत किंवा 30,000च्या रेंजमध्ये पोहोचलेत किंवा मग डायरेक्ट आउट ऑफ स्टॉक झालेत आणि दुकानात पण मिळत नाहीये. या सगळ्या गोंधळात आता 25,000च्या आत चांगला फोन घ्यायचा म्हणलं तर मोठ्या कंपन्यांचे पर्याय शिल्लकच नाहीयेत. जे पर्याय आहेत त्यामध्ये एलसीडी डिस्प्ले, 4 GB रॅम आणि एकदम साधा प्रोसेसर असं सगळं दिसतंय. पण या सगळ्यात देखील 2 फोन असे आहेत जे आजही 25,000मध्ये चांगले फीचर्स देतात. म्हणजे अगदी भारी नसले तरी बाकीच्यांच्या तुलनेत चांगले आणि व्हॅल्यू फॉर मनी असे फीचर्स या फोनमध्ये आहेत. आणि अजून तरी ते फोन ऑनलाईन अवेलेबल आहेत. हे 2 फोन कोणते आहेत, त्यात काय-काय फीचर्स मिळतात आणि ते का घ्यावेत, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात. पण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. आपण जे 2 फोन आज पाहणार आहोत त्यातला पहिला फोन म्हणजे Realme P4. नुसता P4. त्यात पॉवर किंवा R वगैरे व्हेरियंट नाही. मला कधी वाटलं नव्हतं की या फोनचं कौतुक करावं लागेल, पण सध्या तरी 25,000 बजेटमध्ये हा चांगल्या पर्यायांपैकी एक उरलाय. यामध्ये तुम्हाला 8 GB रॅम, 128 GB स्टोरेज मिळतंय. 6.77 इंच मोठा AMOLED डिस्प्ले मिळतोय जो 144 हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. सोबत डिस्प्लेच्या क्लिअरिटीसाठी फोनमध्ये हायपर विजन AI चिप दिली आहे. मुळातच AMOLED डिस्प्ले या प्राइस रेंजमध्ये रेअर होत चाललाय. त्यात यामध्ये आणखी फीचर्स दिलेत. या डिस्प्लेची पीक ब्राईटनेस 4500 निट्स आहे, सो सनलाईटमध्ये अजिबात टेन्शन नाही. डिस्प्ले क्लिअरच दिसेल. Netflixवर हा डिस्प्ले HDR कंटेंटला सपोर्ट करतो, सो तोही एक प्लस पॉइंट आहे. परफॉर्मन्सच्या बाबतीत हा फोन चांगलाच आहे, कारण यामध्ये MediaTek Dimensity 7400 चिपसेट मिळतोय. याचा अंतुतू स्कोर 1 मिलियनच्या वर जातो. गेमिंगसाठी आणि मल्टीटास्किंगसाठी हा चांगला प्रोसेसर आहे. जेन्शिन इम्पॅक्ट सारख्या हेवी गेम्स देखील तुम्ही खेळू शकता असा कंपनीने क्लेम केलाय. पण एवढ्या हेवी गेम्स नसल्या तरी त्यापेक्षा हलक्या गेम्स तुम्ही आरामात खेळू शकाल. सॉफ्टवेअरच्या बाबतीत यात Android 15 मिळतंय, कारण हा थोडा जुना फोन आहे. पण Realmeला आता अपडेट आलेला आहे, त्यामुळे फोन सुरू केल्यानंतर तुम्हाला लगेच Android 16चा अपडेट मिळून जाईल. Realmeची UI एकदम क्लीन नसली तरी त्यातले ब्लोटवेअर्स आरामात अनइन्स्टॉल करता येतात. कॅमेऱ्याच्या बाबतीत देखील हा फोन चांगलाच आहे. आत्ताच्या स्टँडर्ड्सच्या मानाने पाहिलं तर यामध्ये 50 मेगापिक्सेलचा मेन कॅमेरा येतोय जो 4K रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो. सोबतच 8 मेगापिक्सेलचा सेकंडरी कॅमेरा आहे आणि सेल्फीसाठी 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळतोय. बेसिक फोटोग्राफी आणि व्हिडिओसाठी चांगला डिसेंट असा कॅमेरा सेटअप आहे. बॅटरीच्या बाबतीत हा फोन खूपच तगडा म्हणता येईल. 7000 mAh क्षमतेची बॅटरी मिळते आणि 80 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतोय. शिवाय चार्जर बॉक्समध्येच मिळतोय. सोबत सेफ्टीसाठी फोनला मिलिटरी ग्रेड प्रोटेक्शन आहे, IP66 रेटिंग आहे. बाकीचे फीचर्स म्हणाल तर ड्युअल स्टिरिओ स्पीकर्स मिळतात आणि इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळतोय. एकूणच सध्याच्या घडीला 25,000 मध्ये चांगलं पॅकेज आहे. आपला दुसरा फोन आहे मोटोरोलाचा Moto Edge 60 Fusion. Realmeच्या तुलनेत यामध्ये बऱ्याच गोष्टी चांगल्या आहेत आणि काही गोष्टी वेगळ्या देखील आहेत. सगळ्यात मेन तर स्टोरेज. 25,000 बजेटमध्ये Moto Edge 60 Fusionमध्ये 256 GB स्टोरेज मिळतंय. आजकाल स्टोरेजची एवढी मारामार चालली असताना या बजेटमध्ये 256 GB मिळणं मोठी गोष्ट आहे. डिस्प्ले देखील POLED मिळतोय जो 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. सोबतच डिस्प्लेला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7 आयचं प्रोटेक्शन देखील मिळतंय. फक्त एकच आहे की मोटोचा मागच्या वर्षीचा फोन असल्यामुळे यात कर्व्ह डिस्प्ले मिळतोय. काही जणांना आवडेल, काही जणांना नाही आवडणार. प्रोसेसर Realmeच्या फोन सारखाच Dimensity 7400 मिळतोय, सो त्याचं परत सांगत बसत नाही. कॅमेराच्या बाबतीत पण मोटोचा फोन थोडा पुढे जातो. 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा मिळतोय आणि त्यात OIS देखील मिळतंय, जे Realmeच्या फोनमध्ये मिसिंग होतं. यामुळे तुम्ही जास्त स्टेबल व्हिडिओ काढू शकाल. सोबतच 13 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा मिळतोय, मॅक्रो सेन्सर मिळतोय आणि फ्रंट कॅमेरा 32 मेगापिक्सेलचा आहे जो 4K रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो. बॅटरीच्या बाबतीत हा फोन थोडा मागे पडतो. यामध्ये 5500 mAh बॅटरी दिली आहे जी 68 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. सॉफ्टवेअर पुन्हा Realme सारखंच मागच्या वर्षीचं म्हणजे Android 15 आउट ऑफ द बॉक्स मिळतोय. फोन सुरू झाल्यानंतर अपडेट मिळून जाईल. शिवाय मोटोची हॅलो UI एकदम क्लीन असते. सेफ्टीसाठी मिलिटरी ग्रेड प्रोटेक्शन आहे आणि बेस्ट पार्ट म्हणजे यामध्ये IP69 रेटिंग मिळते, जी खरं तर आजकाल 30,000च्या फोनमध्ये देखील मिसिंग असते. म्हणजे पाणी आणि धुळीपासून या फोनला जास्त धोका नाही. एकूणच 25,000मध्ये हा देखील बेस्ट ऑप्शन आहे. मग आता यातला कोणता फोन घ्यावा? आता हे काय दोन्ही फोनमधलं कंपॅरिझन नव्हतं. 25,000 रेंजमध्ये आत्ता अवेलेबल असलेले 2 फोन आपण बघत होतो. यात तुम्हाला जर मोठी बॅटरी, चांगला डिस्प्ले आणि थोडंफार गेमिंग हे सगळं हवं असेल तर Realmeचा P4 हा फोन तुमच्यासाठी चांगला ठरेल.
यात तुम्हाला स्टोरेजच्या बाबतीत थोडं कॉम्प्रोमाइज करावं लागेल. बाकी स्टोरेज, कॅमेरा, डिस्प्ले, सॉफ्टवेअर हे सगळं चांगलं हवं असेल तर मोटोरोलाचा फोन तुमच्यासाठी बेस्ट आहे. फक्त यामध्ये बॅटरी तुम्हाला लहान मिळते. सो तुमच्या काय गरजा आहेत यानुसार तुम्हाला यातला एक फोन तुम्ही निवडू शकता. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की सध्या फोनच्या किमती दररोज वाढतायत. त्यामुळे चांगला फोन घ्यायचा असेल तोही बजेटमध्ये तर घाई करावी लागणार. बाकी तुम्हाला या दोन्हीपैकी कोणता फोन चांगला वाटला किंवा 25,000 बजेटमध्ये अजूनही कोणता फोन तुम्हाला बेस्ट वाटतोय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि टेक भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका.